गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक चालू आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप यामध्ये 23 फंक्शनल ग्रुपचा टेबल आपण स्टडी केलेला आहे. यानंतर आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत होमोलॉगस सिरीज. महत्त्वाचा आहे हा कन्सेप्ट. होमोलॉगस सिरीज ह्या वर्डमध्ये शब्दामध्येच आहे. होमो म्हणजे सेम आणि सिरीज म्हणजे काय, सिक्वेन्स. मग ह्याचा आपण पहिल्यांदा थेरी स्टडी करणार आहोत. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय. नाउ इन दिस होमोलॉगस सिरीज ऑल द मेंबर्स हॅव द सेम फॅमिली. ह्या सिरीज मध्ये जे काही मेंबर्स असणार आहेत, मेंबर्स म्हणजे काय, कंपाऊंड्स, हे सेम फॅमिली म्हणजे सेम फंक्शनल ग्रुप असणार आहे. त्यांचा फंक्शनल ग्रुप हा एकच असणार आहे. अँड सेम कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन म्हणजे काय, त्याचा स्ट्रक्चर, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असणार आहे, सेम. मग अशा सिरीजला आपण काय म्हणणार आहोत, बट दे आर डिफर बाय अ CH2 मिथिलीन ग्रुप. फक्त त्यामध्ये सिरीजमध्ये CH2 ग्रुप हा वाढत जातो बाय मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस बाय 4. ईच मेंबरचा जो मॉलिक्युलर वेट आहे हा 14 ने वाढत जाणार. पहा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते मी. या ठिकाणी होमोलॉगस सिरीज म्हणजे या सिरीज मध्ये जो आपण सिरीज घेणार आहोत, या सिरीज मध्ये जे काही मेंबर्स असणार आहेत, मेंबर्स म्हणजे काय, कंपाऊंड्स. मेंबर्स म्हणजे काय, कंपाऊंड्स. ह्या कंपाऊंड्सचा फंक्शनल ग्रुप आणि कार्बन स्केलेटन हा कसा असणार आहे, सेम असणार आहे. फंक्शनल ग्रुप अँड कार्बन स्केलेटन हा कसा असणार आहे, सेम. फॉर एक्झाम्पल अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडचे फंक्शनल ग्रुप CHO हाच फंक्शनल ग्रुप प्रत्येकामध्ये असणार आहे. अल्कोहोल असेल तर ROH हा फंक्शनल ग्रुप सगळ्यामध्ये एकच असणार आहे. त्यांचा फंक्शनल ग्रुप सारखा असणार आहे आणि जो स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर सुद्धा सेम असणार आहे. फक्त काय डिफरंट असणार आहे यामध्ये पहा, दे आर डिफर बाय अ मिथिलीन ग्रुप. मिथिलीन ग्रुपने यामध्ये, मिथिलीन म्हणजे CH2 ग्रुप त्यामध्ये वाढत जाणार. CH2 ग्रुप हा काय होणार, वाढत जाणार. म्हणजेच मॉलिक्युलर वेट जो आहे, मॉलिक्युलर वेट तर कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, 12 प्लस हे 2 म्हणजे मॉलिक्युलर वेट हा 14 ने काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार. हा इन्क्रीज होत जाणार आहे. पुन्हा एकदा रिपीट करते मी. होमोलॉगस सिरीज मीन्स इन दिस सिरीज द ईच मेंबर कंपाउंड्स they have the same family, their functional group and carbon skeleton is same. त्यांचा फंक्शनल ग्रुप हा एकच असणार आहे आणि स्ट्रक्चर हा सारखा असणार आहे. they are differ by a methylene group. CH2 ग्रुपने हा वाढत जाणार आहे. म्हणजेच मॉलिक्युलर वेट 14 ने हा इन्क्रीज होत जाणार आहे. मग ह्या सिरीज मध्ये जे काही कंपाऊंड्स असणार आहे त्या कंपाऊंड्सना आपण काय म्हणतो, होमोलॉगस असं आपण म्हणतो. The compounds in this series, ह्या सिरीज मध्ये जे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, होमोलॉग्यूज असं आपण म्हणतो. होमोलॉग्यूज असं आपण म्हणतो. मग हे जे होमोलॉग्यूज आहेत, हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज कशी असणार आहे, सेम. म्हणजे सेम केमिकल रिएक्शन ते दाखवतात. Their chemical properties are same, but physical properties म्हणजे भौतिक गुणधर्म जे आहेत, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्टेट, कलर, ओडर, हे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत यामध्ये थोडासा हा डिफरन्स असणार आहे. Their chemical properties are same, but there are small difference in the physical properties. मग याचा एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया विद्यार्थ्यांनो. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. पहिल्यांदा असणार आहे नेम, त्यानंतर
मग ह्यामध्ये एक ठेवा C1H2N 2 1 जा 2 CH2O का हा जो जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये नंबर ठेवा याने पॉइंट ठेवला तर C1 2 1 जा 2 म्हणजे H2O मग याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा HC डबल बॉन्ड OH म्हणजे या ठिकाणी पहा हा फंक्शन ग्रुप कोणाचा आहे अल्डिहाइडचा आहे C डबल बॉन्ड OH कोणाचा आहे अल्डिहाइडचा मग हा जो आहे तो कोणाचा आहे स्ट्रक्चर फॉर्मॅट त्यानंतर सेकंड दुसरा त्याचं नाव आहे ऍसिटाल्डिहाइड त्याचं नाव काय आहे ऍसिटाल्डिहाइड या फॉर्म्युलामध्ये CnH2nO यामध्ये 2 ठेवा म्हणजे C2 2 2 जा 4 H4O आता याचे स्ट्रक्चर पहा CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH त्यानंतर थर्ड कार्बन 3 जर कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रोपियानॉल्डिहाइड प्रोपियानॉल्डिहाइड 3 कार्बन यामध्ये जनरल फॉर्म्युला मध्ये 3 ठेवा C3 2 3 जा 6 CH6O आता या ठिकाणी पहा CH3 CH2 C डबल बॉन्ड OH पहा या प्रत्येकामध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे सेम आहे C डबल बॉन्ड OH फंक्शनल ग्रुप सेम पुढचा आहे ब्यूटीराल्डिहाइड कार्बन नंबर 4 C4H8O CH3 CH2 twice CH2 CH2 रिलेटेडचा CH2 twice C डबल बॉन्ड OH पहा 1 2 3 4 कार्बन झाले त्यानंतर व्हॅलेरा अल्डिहाइड कार्बन 5 C5H10O CH3 CH2 thrice C डबल बॉन्ड OH हा काय झाला अल्डिहाइडचा होमोलॉगस सिरीज मग जो थेरी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे त्याचप्रमाणे टेबल आहे का सिरीज आहे का आपण पाहणार यामध्ये पहा या सगळ्याचा फंक्शनल ग्रुप कसा आहे सेम आहे फंक्शनल ग्रुप कसा आहे यामध्ये C डबल बॉन्ड OH सेम आहे आणि याचा स्ट्रक्चर सुद्धा कसा आहे कार्बन स्केलेटन सेम आहे फक्त यामध्ये या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर किती येणार आहे CH2 ग्रुप कोणत्याही दोन या कंपाऊंड मध्ये जर आपण वजाबाकी केली तर डिफरन्स हा कितीचा येणार आहे CH2 ग्रुप मिथिलीन ग्रुपचा डिफरन्स येणार आहे मग CH2 ग्रुप म्हणजे मॉलिक्युलर वेट कितीने वाढत जाणार 14 ने वाढत जाणार त्या 12 आणि 2 14 ने वाढत जाणार मग ह्या मेंबर मध्ये हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे होमोलॉग्स असं आपण म्हणतो मग या ठिकाणी होमोलॉगस सिरीज पहा इन दिस फॅमिली in the members or compounds they have the same functional group same carbon skeleton but they are differ by a CH2 methylene group their molecular weight is increases by 14 now the compounds present in this series they are called as homologs their chemical properties are same but physical properties are slightly different विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण बरेच फंक्शन
मधला एक हायड्रोजन हा OH ग्रुप न काय होतो सबस्टिट्यूट होतो। मग ह्याचा सुद्धा आपण ह्याप्रमाणे टेबल तयार करू। एक कार्बन असलेला जो अल्कोहोल आहे त्याला आपण काय म्हणतो मिथेनॉल असं आपण म्हणतो। त्याला काय म्हणतो मिथेनॉल असं आपण म्हणतो मिथेनॉल। पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये एक ठेवा C1 2 1 2 2 + 1 3 H3OH C1H3OH। मग याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय येणार CH3OH। एक नाही लिहिला तरी चालेल। पुढचा आहे दोन कार्बन असलेला त्याला आपण काय म्हणतो इथेनॉल असं आपण म्हणतो। पहा C2 2 2 4 4 + 1 5 C5OH। मग या ठिकाणी पहा CH3 CH2OH आहे इथेनॉल। त्यानंतर तीन कार्बन प्रोपॅनॉल प्रोपॅनॉल तीन कार्बन C3 3 2 6 6 + 1 7 OH CH3 CH2 CH2OH 1 2 3 तीन कार्बन। त्यानंतर ब्युटॅनॉल ब्युटॅनॉल C4H9OH 4 2 8 + 1 9 CH3 CH2 CH2 CH2OH। म्हणजे यामध्ये किती कार्बन आले 4 कार्बन। त्यानंतर पेंटॅनॉल 5 कार्बन C5H11OH 5 2 10 10 + 1 11। मग यामध्ये पहा CH3 CH2 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 CH2OH। मग असे एकूण किती कार्बन आहे यामध्ये 5 कार्बन। या प्रत्येकामध्ये जर आपण स्टडी केला तर ह्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे CnH2 + 1OH। म्हणजे यांचा फंक्शनल ग्रुप कसा आहे सेम। या सगळ्यांची वजाबाकी केली तर कितीचा डिफरन्स असणार आहे मिथिलीन ग्रुपचा हा डिफरन्स असणार आहे। मग असा जो सिरीज आहे त्याला काय म्हणायचं आहे होमोलॉगस सिरीज। मग ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण होमोलॉगस सिरीज म्हणजे काय आणि ह्याचे प्रॉपर्टीज आणि त्यानंतर दोन एक्झाम्पल